नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा KT ब्लॉग्समध्ये तुमचं सरचं स्वागत करतो एका न्यू व्हिडिओमध्ये। तर आज आहे 26 जानेवारी 2025 26 जानेवारी। तर आलो शालेन आणि आम्ही शालेनची 26 जानेवारी साजरी करतो। पण यावर्षी म्हणजे मेहनत घेतली ना एक नंबर। ती मेहनत तुम्ही बघा आणि नंतर सांगा। पहिला मेहनत बघा आमची किती, एक आठवडा लागला आम्हाला पेंटिंग करायला। ही स्वतः सरावी आणि मी आणि शालेंची पोरं सगळी। पटापट वानर सेना, ही आमची वानर सेना काम करते। युद्ध पातळीवर काम सुरू झालेलं आहे। तर आता आपण पर्वत फेरी काढलेला आहे। बघा यांचा डान्स आणि मस्त तयारी करून आले। एक मागरा वंदे हिचा पण डान्स आहे। माता की हिचा पण डान्स आहे। काय भारी दिसते। जय जवान जय जवान भारत माता की वंदे भारतीय प्रजासत्ताक दिनाचा भारतीय प्रजासत्ताक दिनाचा स्कॉट सावधान। आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं ध्वजवंदनासाठी इथे उपस्थित आपल्या गावच्या प्रथम नागरिक सन्माननीय रंजिताताई गवळी सरपंच, तसंच उपसरपंच नंदकिशोर पाटील साहेब, तसंच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, सर्व सन्माननीय प्रतिष्ठित ग्रामस्थ बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रमंडळींनो, तुमचं सगळ्यांचं शाळेच्या वतीनं मी शब्दसुमनांनी आधी स्वागत करतो। आणि आपल्या सगळ्यांची विनंती अशी आहे सरपंच मॅडमांना की आपल्या शुभ हस्ते ध्वजावतरण होणार आहे, त्यांना विनंती करतो
सुरू. मातृभूमि का तन मन सारा झंडा ऊंचा है हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, शान नहीं सकी जाने पाए, जाए जान भले ही जाए, विश्व विजय करके दिखलाए, तब होवे बड़ा पूर्ण हमारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. एक रंगमंच इथे खूप सुंदर असं साकारलेलं आहे. त्या रंगमंचाचं उद्घाटन आहे, लोकार्पण आहे. सर्वप्रथम आपण काय करणार आहोत की मुलांची बसण्याची व्यवस्था आणि खुर्च्या इथे मुलांनी लावून घ्यायची. जे गावातलं तरुण मंडळ आहे, मुलं इथे बसतील. सतरंज्या आहेत शाळेमध्ये, त्या सतरंज्या टाकून घ्या. मग खुर्च्या भरपूर आहेत सगळ्यांना. त्याला बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं. गेल्या 26 जानेवारीला असं झालं, एक छोटंसं नाटक होतं, पण आपल्या इथे जागा नव्हती. या पायरींवर ती एक प्रहसन सादर झालं आणि त्याच वेळी आम्हा शिक्षकांच्या मनात आलं की छान जांभळीचं झाड आहे आणि हा कॉर्नर आहे, तर कॉर्नर असल्याने तो उपेक्षित राहतो, तिथे नेहमी अडगळ पडली जाते. तर इथे भराव केला आणि थोडंसं कट्टा केला, असं डोक्यात होतं तेव्हा. तर इथे छान एक व्यासपीठ, एक सभामंच किंवा रंगमंच मुलांसाठी उपलब्ध होईल. आणि ती मनोदय जो आहे तो 26 जानेवारीला बोलून दाखवला. मला वाटतं आपले उपसरपंच तेव्हा तिथे उपस्थित होते त्यावेळेस. आणि ज्यावेळेस हे सांगितलं आणि लगेचच लोकांच्या मदतीचा ओघ सुरू झाला की सर तुम्ही करा, आपण काय लागेल ते. पण शेवटी प्रत्येक जण आपापल्या व्यस्ततेत असतो. ही 26 जानेवारीला आपण शब्द दिला होता आणि त्याप्रमाणे गेले आठवडाभर रात्रीचा दिवस ज्याला म्हणतात, शब्दशः अक्षरशः रात्रीचा दिवस केला आणि ही देखणी वास्तू आज इथे उभी राहिलेली आहे. याचं सर्वप्रथम आपण उद्घाटन करून घेऊया. सन्माननीय सरपंच मॅडम, उपसरपंच हेमंतजी भालेकर साहेब, धनाजी भालेकर साहेब, आमच्या केंद्रप्रमुख, ज्या अनेक वर्ष म्हणजे मला वाटतं जवळपास 25 वर्ष या वडनोगर केंद्राच्या त्या कुटुंब प्रमुख होत्या, त्या जयश्रीताई गवळी मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ आणि सर्वात महत्त्वाचं या स्टेजसाठी खूप मोठं ज्यांचं योगदान आहे. आणि या गावामध्ये सुद्धा, या शाळेमध्ये, ही शाळेची वास्तू उभारण्यामध्ये ज्यांचं एवढं मोठं योगदान आहे. 18 वर्ष ज्यांनी इथे सर्व्हिस केली, या शाळेच्या 3 वास्तू त्यांनी उभारल्या. ते सदाशिव जाधव सर, त्यांना सगळ्यांना मी विनंती करतोय की आपण इथे यायचंय, स्टेजजवळ यायचंय आणि त्याचं उद्घाटन आपण करणार आहोत. या मी विनंती करतोय. आणि या सगळ्याचं लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला युट्यूबवर KT ब्लॉग वर बघायला मिळणार आहे. सगळ्यांनी बघायचं, सबस्क्राईब पण करायचं, जाहिरात पण त्याची करतो. आणि कुमार दादांनी काय काय केलं तेही सांगणार आहे. पुढे पाहिजे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तातडीने खुर्च्या लावायच्या. या स्टेजसाठी आपण इथे जितू शेठ उपस्थित राहू शकलेले नाहीये, परंतु अतिशय सिंहाचा वाटा त्यांचा या स्टेजमध्ये आहे. मला सांगायला आवडेल की आम्ही फोनबाजी नोकरी झाली. भिवंडी तालुक्यातलं कुंदा करमाळा ते टोक, ते बामणपाडा इकडलं वसईचं टोक आणि वळ म्हणजे ठाण्याचं टोक, पूर्ण संबंध भिवंडी तालुका. म्हणजे असं तुम्ही म्हणू शकता 12 गावचं पाणी प्यायलेलं आहे, असं विनोदाने म्हणू शकता. 30 वर्षामध्ये
पहिला उपसरपंच मी बघितला की जो स्वतः काम करत होता, स्वतः माल कालवलाय, स्वतः इथे खणलंय. दोन्ही हे माझं काम आहे. एकदा पुनश्च एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आम्हाला अतिशय अभिमान वाटतो. धन्यवाद. त्यानंतर जानेवारीला आपलं वनभोजन असतं, ते मुलांना वनभोजन देत असतं. यावर्षी तर मुलांना इतकी मजा आली की त्यांनी फार्म हाऊस बांधलाय. त्या फार्म हाऊस मध्ये स्विमिंग पूल आहे. ते म्हणाले सर तुम्ही मुलांना घेऊन या, आपण जेवण. आणि सर्वात महत्वाचं काय माहितीये का, तिथे कोणाला हात लावू देत नाही कुठल्या कामाला. म्हणजे स्वयंपाक पूर्ण कुटुंब, पूर्ण हेमंत भाऊंचं कुटुंब तिथे असतं. पूर्ण स्वयंपाक बनवला जातो. इव्हन मुलांना वाढण्यासाठी पण मी सांगितलं मुलांची मदत घ्या. ते म्हणाले नाही सर आज तुम्ही पाहुणे आहात, तुम्ही काहीही करायचं नाही. अतिशय सुग्रास असं भोजन. आणि सांगायला आनंद वाटतो की आनंद कमी करायचा विचार करता की मुलांसाठी मी पाणी कमी करतो म्हणजे कोणाला धोका येणार नाही, मुलांना मजा करता येईल. आणि ज्या गोष्टीसाठी हेमंत भाऊ 400 आणि 500 रुपये आम्हाला रिसॉर्टला खर्च करायला लागतात, तो आनंद मुलांना अतिशय विनामूल्य आणि अतिशय चांगला तुम्ही दिलात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती मी शशिकांतजी भोये आहेत त्यांना करतो. आणि विनोदजी आपण या. प्रवीण भाऊ या पुढे. जोरदार टाळ्या. फोटो घ्या छान. जरा फोटो घ्यायचे प्रत्येकाचे. पुढे ताई बिंदास फोटो घ्यायचे छान. आठवण राहते चांगली. विजयजी आपण सरांचं स्वागत करायचं आहे आणि सत्कार करायचा आहे. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मुलांनो हे जे सर आहेत हे तुमच्या पप्पांचे सर आहेत एवढं लक्षात ठेवा. हा तुमच्या पप्पांचे सर आहेत. गुरुनाथ गुजड आपण पुढे या. गुरुनाथ गुजड आपण पुढे या. गुरुनाथजी या आपण आपल्या हस्ते. मुलांनो टाळ्या झाल्या पाहिजे. हे सर कोण आहे? तुमच्या पप्पाने ज्यांनी उठाबशा काढायला लावल्या होत्या, हा ते सर आहे. त्याला एवढं गावाची नाळ त्यांची जुळलेली आहे. त्यांनी अतिशय तसंच अनेक गोष्टी आम्ही टाळ्या. या शाळेची विद्यार्थिनी आहे आणि तिची कला बघाल ना मॅडम, ते रफ होतं. आम्हाला माहिती नव्हतं ती पोर्ट्रेट रांगोळी काढणार आहे. ते अक्षरशः खडबडीत पृष्ठभाग आहे. त्या खडबडीत पृष्ठभागावर पण तिने काल 3 तास राहून तिथे पोर्ट्रेट रांगोळी काढली. तर तुम्ही शाळेत कसे होतात हे बघू शकतो. तो म्हणजे कुमारदादा टबाळे. याची मेहनत तुम्हाला सांगतो. या पाहुण्यांना मी सांगेन की इथे श्रमदान करण्यापासून ही चित्र रंगवण्यापासून ते काल तो एकही सेकंद झोपला नाही. हे जे आम्ही रात्री इथनं 7:30-8 ला गेलो, त्यानंतर त्यांनी जी चित्र अपूर्ण होती ती रंगवली. आणि हे सगळी सजावट कुमार आणि त्याचे मित्रपरिवार. आता त्या मित्रपरिवाराची सगळ्यांची नावं घेत नाही. त्याचा प्रातिनिधिक म्हणून मी कुमारला इथे आमंत्रित करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. त्याचं स्वागत आणि सत्कार उपसरपंच साहेबांना सांगतो की त्यांच्या हस्ते व्हावा. कुमार ये. त्याच्या केटी ब्लॉग मध्ये आपल्या शाळेचे सगळे व्हिडिओ असतात, कार्यक्रम असतात. तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना दाखवू शकाल, बघ मी असा नाचायचो, त्या व्हिडिओ मध्ये बघ. ही आठवण इतरांना त्याच्यासाठी फोटोग्राफीसाठी पैसे द्यायला लागतात. हे विनामूल्य आपल्या इथे काम होतं. कुमारदादासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. जोरदार टाळ्या कुमारदादासाठी.
प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी उपस्थित राहणार आणि त्यासाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. कार्यक्रमाला डोका देते. आधी फक्त एक छोटीशी गोष्ट सांगतो. तुम्ही आता म्हणालात आहे ती कला मला वाटतं आपले जोशी सर पाटील सर यांच्याकडे आहे. एवढ्या वर्ष जो स्टेजचं काम अपूर्ण होतं ते पूर्ण केलेलं आहे. तर याबाबत आपले जोशी सर पाटील सर यांचंही सर्वांच्या वतीने स्वागत यशस्वी स्वागत व्हावं अशी मी विनंती करते आणि त्यांचं स्वागत समारंभ आपण करूया. निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर जोशी सर आणि पाटील सरांचा हा मुख्य सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या सरांसाठी. कारण सरांची एक मोठी संकल्पना होती की आपल्या या भोयाच्या पाड्या शाळेमध्ये मुख्य लंकेला जायला प्रभू रामचंद्र जेव्हा सेतू बांधत होते आणि तेव्हा एक खार होती. ती खार काय करायची, माती बोलायची, तिच्या अंगाला माती लागायची आणि ती खार माती नेऊन समुद्रात टाकायची. तो लोक हसले. ते म्हणाले आता तू काय तुझ्याच्याने काय होणार. ते म्हणाले नाही, पण माझ्याच्याने जेवढी ताकद आहे ना तेवढी मी मदत करणार. आणि ही अशी आपली वानर सेना या प्रत्येक पहिलीपासून चौथीपर्यंतच्या मुलांनी जबरदस्त काम केलं आहे. काम करताना या मुलांना अनेकदा ओरडलो पण असेल, रागावलो असेल, पण ते त्यांना कळलं की सर चांगल्यासाठी असं वरती पकड, तुला वरती पकड, वरती पकड थोडा. मुलांकडे झाल्या पाहिजे. बघा प्रत्येकाला आपण स्टेजवर बोलू शकत नाही. आपण त्यांचा सत्कार जागेवर केला. बसा खाली, खाली बसा. शाबास शाबास. ताकद लागते त्याला. तुमचा सत्कार होता, तुमचा सन्मान. I am Manoj, Standard 4. First of all, I wish you a very happy Republic Day of India. Today is 26 January. On the same day, our Constitution came into effect. We are the largest democratic nation in the world, so it needs rules and regulation to run smooth administration. We must do our deeds. We must know our rights. Let us work for better India. Jai Hind. जानेवारी निमित्त सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिनाला निमित्त गणराज्य असेही म्हणतात. हा दिवस आपला It's Sheru.
येऊ दे हे आडा रे वाघ बघ काय आहे तो खरंच लढायला लागला. पण आमच्या शिक्षकांसोबत शाळेसोबत या व्यासपीठावर फोटो घेणार आहोत. या 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 अरे वा काय गोड दिसतायत. मस्त आमचा कार्यक्रम झाला, उद्घाटन झाला रंगमंचाचा एक नंबर. मस्त पाहुणे मंडळी ती काय मेहनत होती बघली ना व्हिडिओमध्ये, म्हणजे आजची नाही त्याच्या अगोदरची 7 दिवस गेले. 7 दिवस ना, काल ते रात्री 6 वाजेपर्यंत थांबलेलो अक्का आहे. आणि सरांचे सहकारी एक नंबर, दोन्ही सर. तर अशाच व्हिडिओमध्ये भेटू. चला इथंच ब्लॉग एंड करता. आवडले तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नाही करा. बाय.